नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे नाव इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारसे दिसत नाही, परंतु त्यांच्या कार्याशिवाय मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। हे व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब तथा BS मोरे। ही माहिती प्रामुख्याने लेखक गुणाजी काजीगडेकर यांच्या बहुजनांच्या जम्बूद्वीपाचे महानायक या पुस्तकातील संदर्भावर आधारित आहे। भाऊसाहेब मोरे कोण होते? मराठवाड्यातील मागासवर्गीय समाजातून पदवीधर होणाऱ्या पहिल्या व्यक्तीमध्ये भाऊसाहेब मोरे यांची गणना केली जाते। त्या काळी शिक्षण घेणे हेच मोठे आव्हान होते। अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार, आर्थिक संकट आणि शिक्षणाच्या मर्यादित संधी या सर्व अडथळ्यावर मात करत भाऊसाहेब मोरे यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले। आजचा मराठवाडा महाराष्ट्राचा भाग असला तरी त्या काळात तो निजामशाहीच्या आधिपत्याखाली होता। निजामाच्या राजवटीत महार, मांग, सांबार आणि इतर समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता। लेखक गुणाजी काजीगडेकर यांच्या उल्लेखानुसार अनेक ठिकाणी जबरदस्तीने कर वसूल केला जाई, कर न भरल्यास शिक्षा दिली जाई। लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते। सामाजिक न्याय आणि मानवी अधिकारांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती। याच काळात भाऊसाहेब मोरे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला। निजामाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठवाड्यात येण्याचे निमंत्रण दिले। ही गोष्ट साधी नव्हती, कारण त्या काळात बाबासाहेबांचे विचार हे सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारे होते। तरीही भाऊसाहेब मोरे यांनी धाडस दाखवले। 30 सप्टेंबर 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात पोहोचल्याचा उल्लेख पुस्तकात आढळतो। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शिवना नदीच्या काठावर असलेल्या मकरणपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते। वंचित समाजाच्या हक्कांचा आवाज बुलंद झाला। बाबासाहेबांनी लोकांना संघटित होण्याचा संदेश दिला, शिक्षण, स्वाभिमान आणि संघर्षाचा मार्ग दाखवला। पुस्तकातील उल्लेखानुसार या सभेत बाबासाहेबांनी निजामाला चांगलेच झापले। निजामाकडून माफीनामा घेऊन सभेची सांगता झाली। बाबासाहेबांचे विचार मराठवाड्यात वेगाने पोहोचू लागले। आंबेडकरी चळवळीचा पाया मजबूत होऊ लागला। आता येतो सर्वात महत्वाचा भाग। आज आपण सहजपणे जय भीम म्हणतो, परंतु या घोषणेचा इतिहास काय आहे? पुस्तकातील संदर्भानुसार मकरणपूर परिषदेच्या दरम्यान भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांना विचारले, आम्ही तुम्हाला नमस्कार कसा करायचा? आम्ही रामराम म्हटलेलं तुम्हाला चालत नाही, आम्ही जोहार मायबाप म्हटलं तर तुमच्या तत्वात बसत नाही। मग भाऊसाहेब मोरे यांनी उपस्थित जनतेसमोर घोषणा केली, आजपासून आम्ही तुमचा जय जयकार करू। असे म्हणत भाऊसाहेबांनी उंच आवाजात घोषणा केली, भीम की जय, म्हणजेच जय भीम। खरे तर बाबू हरदास यांना जय भीमचे जनक मानले जाते। कदाचित बाबू हरदास यांची ती घोषणा 1938च्या मकरणपूर येथील सभेपर्यंत पोहोचली नसावी। काहीही असो, पण जय भीम हा फक्त शब्द नाही, तो समानतेचा संदेश आहे, आत्मसन्मानाची घोषणा आहे, शिक्षण, बंधुता आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा आहे। आज भारतासह जगभरातील आंबेडकरी समाजाला जोडणारा हा एक सांस्कृतिक आणि वैचारिक दुवा आहे। भाऊसाहेब मोरे यांनी केवळ परिषदांचे आयोजन केले नाही, त्यांनी बाबासाहेबांचे विचार खेडोपाडी पोहोचवले, संघटना उभी केली, तरुणांना शिक्षणासाठी प्रेरित केले, वंचित समाजात स्वाभिमान जागवला, मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीची मजबूत पायाभरणी केली। इतिहासात अनेकदा मोठ्या नेत्यांच्या सहकार्यांचे योगदान झाकळले जाते। भाऊसाहेब मोरे यांच्या बाबतीत तसेच झाले, परंतु सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे। आजच्या तरुणांनी भाऊसाहेब मोरे यांच्याकडून 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत। पहिली, शिक्षणाची ताकद, दुसरी, संघटनांची शक्ती, तिसरी, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे धैर्य। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामागे अनेक समर्पित सहकारी होते। त्यापैकीच एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे भाऊसाहेब तथा BS मोरे। लेखक गुणाजी काजीगडेकर लिखित बहुजनांच्या जम्बूद्वीपाचे महानायक या पुस्तकातील संदर्भानुसार त्यांच्या कार्याचा परिचय आपल्याला होतो। अशा विस्मृतीत गेलेल्या महानायकांना अभिवादन करणे हीच खरी इतिहासाला मानवंदना ठरेल। मी राजेंद्र झेंडे, आपण पाहत होता थेट वार्ता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम, नमो बुद्धाय।